म्हणून मुलं बाळ होत नाहीत. मासिक धर्म बरोबर येण्यासाठी सुद्धा हा कपालभाती प्राणायाम करावा लागतो. पुरुषांना निरोगी करण्यासाठी सुद्धा प्राणायाम महत्वाचा आहे आणि स्त्रीला सुद्धा मातृत्व प्राप्त करण्यासाठी. बऱ्याच जणांचे 10 वर्ष होतात, 9 वर्ष होतात, 20 वर्ष होतात, ती सुखप्राप्ती संतती प्राप्ती नसते. त्यांच्यासाठी सुद्धा हा योग आयुर्वेद खूप सफल ठरलेला आहे. कुठे गर्भाशयांची पिशवी गर्भपिशव्यांच्या ब्लॉक असेल त्यांना बरं करण्यासाठी, तसंच जे काही महिलांचे मासिक धर्माविषयी काही अडचणी असतील त्या बऱ्या करण्यासाठी, स्त्री बीजाची क्वालिटी चांगली करण्यासाठी हा कपालभाती, अनुलोम विलोम, कंधर आसन असे काही गर्भाशयांना चांगलं सशक्त बनवण्यासाठी मर्कट आसन, कॅट आसन, मांजरी आसन हे सगळे आसन फायदे करतात. पुरुषांनाही कंधर आसन आहे, सर्वांगासन आहे, मंडूकासन आहे, हे सर्व आसन फायदे. बटरफ्लाय आहे, बटरफ्लाय दोघेही करू शकतात, याचा फायदा होतो. तर याच्याने बऱ्याच जणांना संतती तर होते, प्रत्येकाला संतती होते, पण योगी संतती प्राप्ती होते. ती संतती सामान्य नसते, ती संतती भोगी नसते, उपयोगी होणारी असते. असे बरेच परमपूज्य स्वामीजी च्या सानिध्यामध्ये राहून त्यांना फॉलो करून आज बऱ्याच जणांना 20 वर्ष झाल्यानंतर, 30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा लग्न होऊन 30 वर्षानंतर सुद्धा मुलं बाळ झालेली आहेत. पण त्यांनी सांगितलेल्या नियमांनी सुरुवातीला आपली शुद्धिक्रिया करावी लागते. पुरुष असेल महिला असेल दोघांनाही पंचकर्म खोरणं खूप आवश्यक असतं मूल बाळ होण्यासाठी. का तर पुरुषामध्येही वात पित्त कफ वाढलेलं असतं, तसंच डेड सेल्स त्यांच्यामध्ये असतात, ते काढण्यासाठी स्नेहन, श्वेदन हे सर्व पंचकर्म चिकित्सा केली जाते. मग महिलांना पण केली जाते. दोघांची शुद्धिक्रिया करून मग योग प्राणायाम आणि आयुर्वेदिक औषधी घेऊन बऱ्याच जणांना खूप चांगली संतती प्राप्तीची झालेली आहे. तर आपण सुद्धा या गोष्टीला बिना साईड इफेक्टची, आपण आता मुलाबाळांसाठी सुद्धा गेल्यानंतर आपल्यामध्ये हॉर्मोन सिक्रेट करण्यासाठी औषधी दिली जातात. त्या हॉर्मोन सिक्रेट केल्यामुळे कुणाकुणाचं वजन वाढतं, महिलांचं सुद्धा मुलं बाळ व्हावं म्हणून जातात आणि ती औषधी खाल्ली की उलट त्यांचं वजन वाढतं. तर अशा पद्धतीने आपण या घराला, आपल्या अंगणामध्ये फुलं, बागेमध्ये फुलं असतील तर, अंगणामध्ये फुलं असतील तरच आपलं अंगण चांगलं वाटतं, शोभा देते. त्याप्रमाणे आपल्या सुखी आणि निरोगी मुलं प्राप्ती करण्यासाठी